नमस्कार मैत्रिणीनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मैत्रिणीनो, उन्हाळ्याचा सीझन आहे आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हा सर्वांना आवडणारे फळ म्हणजे आंबा। तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि फळांचा राजा म्हणजेच आंबा। तर मी आज तुम्हाला आंब्याचा आमरस कसं करायचं याची रेसिपी दाखवणार आहे। तर चला पाहूया। मैत्रिणीनो, आंब्याचा आमरस करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। आंब्याचा आमरस करण्यासाठी मी 5 आंबे घेतलेले आहेत। चौघांसाठी 4-5 माणसासाठी आमरस भरपूर होते। पावशेरपेक्षा जास्त गूळ घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ आणि वेलची पावडर घेतलेले आहे। मैत्रिणीनो, आंबे आता हे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत आणि वरचा चीक आहे तिथं आपण असं धरून आंबे हे असे मऊ करून घ्यायचे, म्हणजे सगळा आंब्याचा रस आहे तो मऊ होईल आणि आपण काढताना तो लगेच निघेल। अशा पद्धतीने सर्व आंबे आपण मऊ करून घेऊया। आपण हा आंबा मऊ करून घ्यायचा आणि पुढे जे चिकाचं आहे ते पण काढून घ्यायचं आणि थोडासा त्याचा रस पण चिकाचा पिळून टाकायचा। अशा पद्धतीने सगळे आंबे मऊ करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये तो रस आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा रस आंब्याचा काढून घेतलेला आहे। आता ह्या सगळ्याच आंब्याचा आपण चिकाचं काढून घ्यायचा रस। अशा पद्धतीने कुईचा बघा गर सगळा निघालेला आहे आणि आपण काढून घ्यायचा आहे। आंब्याचा सगळा रस काढून घेतलेला आहे आणि मी पावशेर गूळ घेतलेला। तर लागल ते असं तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता। आता त्यात आपण गूळ घालून घेऊया। त्यानंतर दूध घालायचं यात आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, मी कमी घेतलेलं आहे ते घालायचं। गोड पदार्थ आहे तरी पण घालायचं आणि ही वेलची पावडर घालायची आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। हा, मस्त आमरस झालेला आहे। गुळ विरघळेपर्यंत आपण हे चमच्यानं ढवळून घ्यायचं। त्यानंतर मग गुळ विरघळल्यानंतर आपण त्यात रवीनं असं गाठी आहेत त्या जराशा फोडून घ्यायच्या, मस्त हलवून घ्यायचं। रवीन ढवळून झालेलं आहे आणि आता हे आपलं शिकरण तयार झालेलं आहे। बघा, मस्त घरगुती शिकरण, हातानं केलेली टेस्ट हातानं केलेली शिकरणाची चव कशी वेगळी लागते आणि मिक्सरला केलेली वेगळी लागते। गृहिणी कशा कामाला जातात त्यामुळं त्यांना वेळ असतो नसतो, त्यामुळे एक एक गृहिणी मिक्सरमध्ये फिरवूनच करतात। त्याला आमरस तयार झालेलं आहे आणि जरा गाठी सगळं झालेलं आहे तरी पण त्याची टेस्टच छान येते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे आंब्याचे आमरसची रेसिपी कशी काय वाटली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि कमेंटमध्ये पण रेसिपी कशी काय वाटली। तर चला भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।